माऊली म्हणते जे खळांची व्यंकटी सांडो, इतकं दिव्य मागणं. ज्या हृदयामध्ये विश्वाचा अर्थ सामावले, विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, असं सांगणारी ज्ञानोबा माऊली. जगाचं दुःख स्वीकारलं. रस्त्याने जाणाऱ्या या लेकराच्या झोळीमध्ये कुणीतरी भिक्षा घालावी, कुणीतरी खसकन झोळी ओढून घ्यावी, पीठ खाली सांडावर रेघोट्या ओढाव्यात, पिठात भरलेलं पीठ भरता येऊ नये म्हणून सांडलेलं पीठ. आणि अशा अवस्थेत जगानी संन्याशाची पोरं म्हणून विटंबना करावी, हिनवणी करावी. काय पाप केलं होतं असं? जगानी निंदा केली, अपमान केला. तुको बराई. रस्त्याने निघाले तर लोक म्हणायचे येडा तुक्या चालला बघा. नाथबाबांची कमी नाही निंदा झाली. वाईट टाकलं नाथांना. क्रांतिकारक संत म्हणून ज्यांचा उल्लेख केला तर तो चुकणार नाही असे संत श्रेष्ठ एकनाथ महाराज, की ज्यांच्या अंगणामध्ये सगळ्या जातीच्या पंक्ती एकत्र बसायच्या. अमुक एका जातीमध्ये हा जन्माला आला म्हणून त्याला डावलायचं, अमुक एका जातीमध्ये हा जन्माला आला म्हणून त्याच्या हातचं पाणी मला चालणार नाही, हा मानवतेविरुद्ध केला जाणारा गुन्हा. सगळ्यात पहिल्यांदा याला फाटा फोडला तो संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी. म्हणून क्रांतिकारक संत आहेत नाथ बाबा. आणि अशा नाथांचं कर्म बघावं, कार्य बघावं, की भगवंताला वाटावं. तुका म्हणे त्याचा देव सर्व भार, चालवी कामार होऊनिया. हा भक्तीचा अधिकार श्रेष्ठ झाला, सिद्ध झाला. आणि भगवंत आले, दारात उभे राहिले, म्हणले मला काम द्या. नाथांच्या वाड्यासमोर येऊन उभे राहिले, मला काम द्या. नाथबाबा म्हणले कोण तू? म्हणले लांबून आलोय, नाव श्रीखंड्या. श्रीखंड्या 12 वर्ष नाही, तब्बल 36 वर्ष भगवंत राबले नाथांच्या घरी. सेवा नाही केली बर का, राबले हाच शब्द बरोबर आहे. कारण उत्सवामध्ये सेवा आम्ही करतो, त्यामध्ये सुद्धा ठरवून दिलेलं, नेमून दिलेलंच काम करतो. पण राबणं ही अवस्था आहे, ती भगवंतांना विचारावी. राबले. विठ्ठल म्हणून नाथांच्या घरी राबले 12 वर्ष, केशव म्हणून 12 वर्ष राबले, आणि श्रीखंड्या म्हणून 12 वर्ष राबले. नाथांनी विचारावं, बाबा कशा करता आलायस? नाथ बाबा, तुमचे कष्ट आम्ही बघितले. रोज गोदावरीचं पाणी आपण आणता, रोज एवढ्या उतारावरनं कावड घेऊन येता, घरामध्ये पंक्ती बसतात जेवायच्या. तुमचे कष्ट बघवत नाहीत, भगवंतापर्यंत तुमची सेवा पोहोचलीये. आता मला तुमच्यासाठी काहीतरी हातभार लावू द्या. भगवंत ऋण शिल्लक ठेवत नाही भक्ताचे. मोरोपंत नावाचे एक पंडित कवी होऊन गेले, त्यांची आर्य आहे. ऋण तरी मुठभर पोहे, त्याच्या व्याजात हे मनगरीती. काय हो? ऋण म्हणून काय घेतलं भगवंतांनी, व्याज म्हणून काय होतं? पोहे. त्याच्या व्याजात हे मनगरीती. हे म्हणजे सुवर्ण. कर्ज घेतलं, ऋण काय घेतलं? पोहे. आणि त्याच्या व्याजात काय दिली? सुवर्णाची नगरी. मग आता मुद्दलाचं काय झालं? मुद्दलात मुक्ती दे ही कोण्या सावकाराची. असा सावकार कुठं बघितलंय का हो, की मुद्दल म्हणून मुक्ती देऊन टाकली, व्याज म्हणून हेमनगरी देऊन टाकली. देव शिल्लक ठेवत नाही. ऋण, भक्तीचं ऋण वाढत गेलं, कर्ज वाढत गेलं. म्हणून भगवंत आले श्रीखंड्या म्हणून म्हणले मला काम द्या, काहीही करून काम द्या. नाथ बाबा म्हणले इतके सेवक दास दासी नोकर चाकर आहेत बाबा रे, माझ्याकडे नाहीये काम तुझ्या करता राजा. काय देऊ काम तुला? नाही, काहीतरी काम द्या म्हणाले. बर, घरी कोण कोण असतं? आता आली का पंचायत? आता काय सांगावं? एकटाच आहे म्हणले. जाऊ दे, खोटं बोलायची सवय लहानपणापासून आहे आपल्याला. मी एकटाच आहे म्हणाले. एकटाच आहे? बर, तुझं लग्न नाही झालं म्हणजे ठीक आहे, लग्न करून देऊ. अजून टेन्शन आलं देवाला. आधीच लोक ओरडतात 16,108 म्हणून, आता अजून हे कलम एक वाढवणार. म्हणले जाऊ दे, आत्ता पुरतं तरी हो म्हणतायत का नाही, राहूया इथेच, काही हरकत नाही. मज नलगे सर्वथा वेतन, पोटा पुरते देई अन्न. मला काही नको म्हणाले. वस्त्रे द्यावी जीर्ण शीर्ण, काही नको. तुमची जुनी झालेली कपडे मला वापरायला द्या, पोटभर मिळेल एवढं जेवण द्या, मला काही नको नाथा, काही नको. मला फक्त काम करू द्या. राहिले, नुसते राहिले नाही, राबले. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने.
श्रीखंड्या चंदन उगाळून करी वस्त्र गंगा तिरी धूत असे सगळी सेवा केली भगवंतांनी नाथांची सगळी राबले अक्षरशः आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी एकच काय वदावे पडल्या कार्यात वाहिले पाणी प्रत्येक काम केलं नाथांच्या घरी गिरिजामाईंच्या सुद्धा सेवेत स्वयंपाकघरात प्रत्येक सेवेत हजर सगळं काम करावं सगळं काम स्वतःच्याच पूजेकरता स्वतः चंदन उगळून द्यावं स्वतःच्याच पूजेकरता स्वतः फुलं आणून द्यावीत नाथांच्या भोजनाची वेळ झाली की पाटपाणी घ्यावं ताट घ्यावं वाढावं नाथांचं भोजन झालं की उष्टी खरकटी उचलावी नाथांची विश्रांतीची वेळ झाली की अंथरूण घालून द्यावं नाथ झोपले की त्यांचे पाय चेपावे 12 वर्षात नाथांनी श्रीखंड्याला कधी झोपलेलं पाहिलं नाही कधीच नाही अखंड सेवा अहोरात्र आणि ज्यावेळी नाथांना कळालं की माझ्या घरी राबणारा दुसरा तिसरा कुणी नाही श्रीखंड्या म्हणून राबणारा अनंत कोटी ब्रह्मांड नायक द्वारकेचा राणा गोपाल कृष्ण माझ्या घरी राबतोय कळालं तेव्हा लोटांगण घेतलं म्हणले भगवंता तडफडून मेलो असतो तर बरं झालं असतं इतकी सेवा केली माझी उष्टी खरकटी काढली उष्टावळ्या उचवल्या माझे पाय सुद्धा चिपून दिले भगवंता त्यापेक्षा तडफडून मेलो असतो तर बरं झालं असतं म्हणले देवा भगवंतांनी नाथांना उठवलं आणि कडकडून आलिंगन दिलं कडकडून आणि म्हणले नाथा मागा काहीतरी आता काय हवंय तुम्हाला नाथ महाराज म्हणले नको देवा काही नको काहीही मागत नाही त्याला खरं भक्ती प्रेम म्हणतात बरं का तुमची माझी यादी तयार असते मगाशी मी म्हटलं ना 10 रुपयाची नोट आम्ही दानपेटीत टाकतो परवा मावशी म्हणले यंदा पोरीचं जुळू द्या 10 रुपये नेटपॅक तरी येतो का तेवढ्यात इतकी यादी असते घेशी देवा देशी ऐसा अससी उदार नामदेव महाराज म्हणतात ना तू तो उदारांचा राणा तो द्यायलाच बसलाय हो पण घेणारा माणूस कसा आहे तो कुठल्या अपेक्षेने आलोय हे न कळण्या इतका तो काही वेडा नाही चीटी के पाव में घुंगरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने इतकं त्याचं आमच्याकडे लक्ष आहे आम्हाला वाटतं त्याला काही कळतंय पण म्हणून म्हटलं महाराज म्हणाले हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा आम्ही म्हणतो हेची दान देगा देवा आणि लाखभर रुपये पगार व्हावा जमल्यास इन्कम टॅक्स बुडवता यावा त्यातूनही सही सलामत सुटलो तरच गुण गाईना आवडी माऊली म्हणते विश्वात्मक भगवंताकडे जे खळांची व्यंकटी सांडो या सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे इतकं उदात्त मागणं समर्थ म्हणाले कल्याण करी रामराया जनहित विवरी सगळ्यांनी मागितलं बरं का सगळ्यांनी मागितलं पण संतांचं मागणं आणि तुमचं आमचं मागणं वेगळं आहे पहिली गोष्ट संतांना मागावंच लागत नाही संत मागतात कारण देव म्हणतो मागा 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 काहीतरी मागा तिष्ठत उभा आहे पांडुरंग परमात्मा आणि नाथांना सांगतोय काहीतरी मागा नाथा नाथ बाबा म्हणतायत देवा एकतर मला काही मागायचं नाही तरी पण तुम्ही माग 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 म्हणून माग लागलाय म्हणून मागतो द्या पहिल्या चरणात देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून दी नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा नाथांनी मागणं मागितलं देवाला म्हणाले देवा तुला किती वेळा सांगितलं मला काही नको तरी सुद्धा तुला द्यायचंच आहे द्यायचंय ना तर एक दे देवा माझे मन लागो तुझे चरणी तुझ्या चरणावर माझं मन स्थिर राहू दे